महाराजांची कीर्ती बेफाम होती। महाराजांची कीर्ती बेफाम, भाल्या भाल्यांना फुटला घाम, याला कोण घालील यस्सेने दरबारी पुस्ती बेगम। बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का। नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार। इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला मैं लाऊंगा शिवाजी को। आणि त्यानं विडा उचलला, नवतेच अफजल खाने, या नवतेच अफजल खाने, जिता जागता जणू सहिताने, कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून। मरहबा सुभान अल्लाह। कौतिक झालं दरबारात, खान निघाला मोठ्या गुरमीत। तेच गोड दळ पायदळ, फौज फाटालई बक्के, अंगीत हातीच पळ, पाहणारा काव्य चळचळ। वाटेत भेटेल त्याला चिरडीत, घेतीत खानाची सेना निघाली। गाव लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणीची आबरू लुटली। कोण रोखणार हे वादळ? आता शिवबाचं काय खरं नाही। इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज, जो तो हेच बोलू लागला। राजाची सेना मुठभर, खानाला कसा खोपणार? काय लढवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार। पण आई जिजाऊ काय म्हणाल्या? शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे। या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु ठाठपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये। अशा वाघिणीचा त्यो छावा, अशा वाघिणीचा त्यो छावा, गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी कावा, भेटीचा धाडला सांगावा। प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानाने हसत हसत कबूल केला। दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण। शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची, आणि त्यासी नाही जाणीव शक्तीची, त्यासी नाही जाणीव शक्तीची, त्यासी नाही जाणीव शक्तीची, अन करील काही कल्पना युक्तीची। हजी जी जी काय कल्पना युक्तीची, हजी जी जी करील काय कल्पना युक्तीची, हजी जी 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 जी। खानाच्या भेटीसाठी महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता। भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला, नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला। आणि अशा शामियान्यात खान दौलत डुलत आला, खान दौलत डुलत आला। सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला। बर का, जीवा महाला नावाचा डोंबारी होता। अहो म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला शिवा। शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला। राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ आओ। खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी, रोकून नजारा गहरी। जिरहा जिरहा जी जी जी, जिरहा जिरहा जी जी जी, जिरहा जिरहा जी 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 जी। पण आपला राजा
चला नव्हता. राजा थोर पात त्याची ज्ञानी, राजा थोर पात त्याची ज्ञानी, चाला चिरकाची सावध भारी. जिरहा जिरगती, जिरहा जिरगती, जिरहा जिरगती. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानाचा अभिमान मान्याला, खानाचा अभिमान मान्याला, कट्यारीचा वार त्यानं केला, कट्यारीचा वार त्यानं केला. खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला, चिलखत होतय अंगाला, चिलखत होतय अंगाला. खानाचा वार फुका गेला, खान यडपडला. इतक्यात महाराजानं पोटामध्ये पित्व ठेकला, पोटामध्ये पित्व ठेकला. वाघनखाचा मारा केला, वाघनखाचा मारा केला. टरा टरा पडलं पोटाला, टरा गेला खानाचा कोंबडा. भाई रे अनाजी, भाई रे अनाजी, भाई रे अनाजी. प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले. रक्त सांडले, बाप सारे गेले. पावने केला कृष्णेचा घाट, पावने केला कृष्णेचा घाट, पावने केला कृष्णेचा घाट. आणि लाविली ही गुलामीची हो वाट, लाविली ही गुलामीची हो वाट, लाविली ही गुलामीची हो वाट. मराठशाहीचा मानला थाट जी जी, मराठशाहीचा मानला थाट जी जी, मराठशाही